नमस्कार मित्रांनो, मी सचिन आपलं स्वागत करतो सचिन गायकवाड तंत्रज्ञानाचे शिक्षण पर्व या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा ज्याला आपण स्क्वॅप स्वयं मूल्यांकन 2025 आणि 26 बाबतची माहिती स्क्वॅप ॲप मध्ये भरण्याबाबत आपणाला सूचना प्राप्त झालेल्या आहेत आणि या सूचनेनुसार आपल्याला राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखड्याची निर्मिती केलेली आहे. यानुसार सन 2025-26 मध्ये शाळांचे स्वयंमूल्यांकन पूर्ण करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या MAA.ac.in या वेबसाईटवरील स्क्वॅप टॅबमध्ये स्वयंमूल्यांकनाची लिंक दिनांक 16 मार्च 2026 ते दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि सदरील स्क्वॅप ॲपवर दिलेल्या मुदतीत माहिती भरणे आपल्याला कळवण्यात आलेलं आहे. या पत्राच्या अनुषंगाने आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्क्वॅपचं ॲप कसं डाउनलोड करायचं, ॲप डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये लॉग इन कसं करायचं आणि सर्वात महत्त्वाचं लॉग इन करण्यासाठीचा जो पासवर्ड आहे तो कशा पद्धतीने मिळवायचा याबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी आपणा सर्वांना एक नम्र विनंती आहे, आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण स्क्वॅप बाबतचे संपूर्ण व्हिडिओ आणि त्याबाबतचे संपूर्ण मानक निहाय कोणते पुरावे आवश्यक आहेत आणि ही संपूर्ण स्क्वॅपची स्वयंमूल्यांकनाची प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे हे सगळं कव्हरेज आपण आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक देखील करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व शिक्षक बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. सर्वप्रथम आपण आपल्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरच्या क्रोम ब्राउझरला ओपन करून घेणार आहोत. आपण ही माहिती मोबाईल वर भरत असाल तर मोबाईलचं क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर उजवीकडील 3 टिंबांना आपण क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आपला समोर डेस्कटॉप साईट असं येईल आणि व्हिडिओमध्ये जशी स्क्रीन आपल्याला दिसते तशाच प्रकारची स्क्रीन आपल्याला दिसायला लागेल. इथे आल्यानंतर आपल्याला ma.ac.in असं सर्च करायचं आहे आणि या पहिल्या रिझल्टला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपणासमोर जी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं संकेतस्थळ आपल्याला ओपन होईल. इथे आल्यानंतर या ठिकाणी आपण पाहताय SQAAF असं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. या स्क्वॅपला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असं एक पेज ओपन होईल आणि या पेजमध्ये विविध प्रकारच्या लिंक्स आपल्याला यामध्ये दिलेल्या आहेत, ज्यामध्ये स्क्वॅप स्वयंमूल्यांकनासाठीची जी लिंक आहे ती आपल्याला या ठिकाणी दिसते. आता ही लिंक आपण ओपन करण्यापूर्वी आपल्याला सगळ्यात पहिले यासाठीचा जो पासवर्ड आहे, जो पासवर्ड आपल्याला मिळवायचा आहे, त्यासाठी हे 10 नंबरचा जो टॅब आहे सन 2025-26 स्वयंमूल्यांकनासाठी पासवर्ड मिळवा, या पासवर्ड मिळवाच्या समोरील हा जो ओपन नावाचा जो टॅब आहे याला आपण क्लिक करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं आपल्याला स्क्वॅप सेल्फ इव्हॅल्युएशन 2025-26 येथे UDIS मध्ये नोंदवलेल्या मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर आणि शाळेचा मेल ID नमूद करायचा आहे. इथे आपण आपल्या शाळेचा UDIS नंबर टाकायचा आहे. आपणला जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे किंवा जो मोबाईल नंबर आपण UDIS मध्ये टाकलेला आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि आपल्या शाळेचा ईमेल ॲड्रेस सुद्धा आपण या ठिकाणी टाकायचा आहे. इथे आपण ही संपूर्ण माहिती टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी गेट पासवर्ड याला आपल्याला क्लिक करायचं आहे. थोडा वेळ या ठिकाणी सर्चिंग होईल आणि सर्चिंग झाल्यानंतर आपणाला या ठिकाणी ज्या आपण ॲप डाउनलोड करणार आहोत त्या ॲप डाउनलोडिंगसाठी जो काही पासवर्ड जो आहे तो आपल्याला या ठिकाणी शो होईल. तो पासवर्ड आपण व्यवस्थित नमूद करून ठेवा, जेणेकरून आपल्याला तो ॲप डाउनलोड केल्यानंतर लॉग इन प्रक्रियेसाठी लागणार आहे. आता यानंतर आपण काय करणार आहोत, पुन्हा या पेजवर आल्यानंतर आपणाला जे ॲप आहे त्या ॲपची लिंक, ती जी लिंक आहे ती ह्या बटनाला या 8 नंबरच्या टॅबमध्ये स्क्वॅप स्वयंमूल्यांकनासाठीची जी लिंक आहे या ओपन बटनाला आपण जर क्लिक केलं तर आपणाला मोबाईलमधून डायरेक्ट आपण प्ले स्टोअरवर जाऊयात आणि तिथून आपल्याला प्ले स्टोअरवरील हे स्क्वॅप नावाचं ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे. ते ॲप कसं डाउनलोड करायचं हे आपण पुढील प्रक्रिया म्हणजेच मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊन पाहणार आहोत. आता आपण मोबाईलच्या स्क्रीनमध्ये ॲप्लिकेशन डाउनलोड कसं करायचं हे पाहणार आहोत. आता या ठिकाणी 8 नंबरचा जो स्क्वॅप स्वयंमूल्यांकनासाठीची जी लिंक आहे त्यासमोरील हा ओपन नावाचा जो टॅब आहे
या टॅबला क्लिक केल्यानंतर आपण डायरेक्ट या ठिकाणी प्ले स्टोअरवर येणार आहोत आणि इथे स्क्वॅप पी-आय जाम फाउंडेशन या पद्धतीचं ते ॲप आहे आणि या ॲपची लिंक डायरेक्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. आपण त्या ठिकाणावरून देखील हे ॲप डाउनलोड करू शकता किंवा आपण ही प्रक्रिया ऐवजी डायरेक्ट प्ले स्टोअरवर आलात आणि तिथे SQAAF असं जर टाकलं तर आपल्याला सर्च रिझल्टमध्ये हे ॲप दिसेल. हा त्याचा लोगो आहे, तो आपण पाहायचा आहे आणि याला ओपन करायचं आहे. ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी UDIS नंबर टाकायचा आहे. आपला जो काही UDIS नंबर आहे तो आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर या खाली नेक्स्ट या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. नेक्स्टला क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी स्टेप 2 विचारली जाईल. त्यामध्ये आपल्याला आपल्या शाळेचा जो काही ईमेल ॲड्रेस आहे, तो ईमेल ॲड्रेस आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपली जी स्टेप 3 आहे, ती आपला जो मुख्याध्यापकांचा रजिस्टर जो क्रमांक आहे किंवा UDISमध्ये जो रजिस्टर मोबाईल क्रमांक आहे, तो या ठिकाणी टाकायचा आहे. याला देखील नेक्स्ट करायचं आहे आणि आपण आत्ताच वेबसाईटवरून जो पासवर्ड मिळवलेला आहे, तो पासवर्ड आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. याला सुद्धा नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर आपणासमोर स्टेप 5 होईल, जी का व्हेरिफिकेशन आहे, ज्यामध्ये UDIS, फोन, ईमेल आणि पासवर्ड या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर लॉग इन या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीनं आपण आपल्या शाळेचं जे स्वयंमूल्यांकन आहे, त्यासाठी आपल्याला आपलं जे फ्रंट पेज आहे, जो डॅशबोर्ड आहे या ॲप्लिकेशनचा, त्याचं जे लॉग इन आहे, ते अशा पद्धतीनं या ठिकाणी पूर्ण होईल आणि आपण याची जर लँग्वेज बदलायची असेल, तर आपण या ठिकाणी हा जे ए हे चिन्ह दिसतं, या चिन्हाला जर क्लिक केलं, तर आपल्याला त्याची लँग्वेज म्हणजेच आपली मराठी भाषा आपल्याला या ठिकाणी आलेली दिसते. यानंतर इथे आपल्याला जे स्वयंमूल्यांकन सुरू करा, ही जी पहिली टॅब दिसते, याला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपलं स्वयंमूल्यांकन या ठिकाणावरून सुरू करायचं आहे. या ठिकाणी एकूण मानकांची संख्या, प्रतिसाद नोंदवलेल्या मानकांची संख्या, प्रतिसाद न नोंदवलेल्या मानकांची संख्या, प्राप्त गुण आणि एकूण गुण आणि खाली मानके दिलेली आहेत. तर आपण यापूर्वीही आपल्या चॅनलवर स्वयंमूल्यांकनाच्या मानकांचे कोणते पुरावे आवश्यक आहेत, याबाबत आपण यापूर्वीही माहिती पाहिलेली आहे आणि यावर्षी आपण यामध्ये आणखी सुंदर अपडेट या ठिकाणी देणार आहोत आणि हा जो पार्ट आहे, हा पासवर्ड आणि लॉग इन करेपर्यंतचा आपण या ठिकाणी पाहिला. पुढील व्हिडिओ प्रत्येक मानक निहाय हे पुरावे अपलोड कसे करायचे या संदर्भातला असणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास आपण व्हिडिओला लाईक आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व शिक्षक बांधवांपर्यंत पोहोचवायचा आहे. त्यामुळे स्टे ट्यून. धन्यवाद.